तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्लॉग मी खूप लवकर सुरुवात करतो आहे कारण आज माझ्या कॉलेजचा फर्स्ट डे आहे. सो रेडी आहे मी एकदम बॅग पॅक करून. आजची थोडीशी ड्रेसिंग पण बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो, चला मग निघूया आपण कॉलेजला जाण्यासाठी. आणि आजच्या फर्स्ट डेमध्ये काय काय गमती होतात, आपल्याला कुठले कुठले नवीन नवीन फ्रेंड्स भेटतात, हे सगळं आपण ह्या व्लॉगमध्ये कवर करणार आहोत. सो हा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण निघालेलो आहोत घरातून. सो बघूया आजचा दिवस कसा जातो पहिला कॉलेजचा. अँड नवीन नवीन मित्र आपल्याला भेटतात की नाही आणि कसा असेल माझा फर्स्ट डे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. बघूया, थोडीशी एक्साइटमेंट आहे. रिक्षा पकडायची आहे आणि स्टेशनला जायचं आहे. थोडंसं उशीर झालं आहे मला. फर्स्ट डे होता, जरा उशिरा उठलेलो. ठीक आहे, चालतं. आणि आपल्याला स्टेशन रिटर्न जा. एक ठाणा रिटर्न. मुंबई सेंट्रल रिटर्न. तिकीट काढलेले आहे मित्रांनो. आता फक्त ट्रेनची वाट पाहायची आपल्याला. सो बघूया ट्रेन किती वाजता भेटते आपल्याला. पहिल्याच प्लॅटफॉर्मला कल्याण येणार आहे, सो वेट करायला लागेल. मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेन रिकामी दिसते. आता मुलुंडला फटाफट भरेल. मित्रांनो, ठाणे स्टेशनच्या मी जस्ट बाहेरच उभा आहे. इकडे बघा, ठाणे स्टेशन इकडे आहे. तर माझे फ्रेंड सगळे मला भेटणार आहेत. काही मित्रांचा मला फोन आलेला कॉलेजला जायच्या अगोदरच. कसं कळालं यांना काय माहिती की मी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे. सो चला. मित्रांनो, हा बघा माझा क्लासरूम. दोघं माझे फ्रेंड झाले आता आल्या. आणि बघूया आता, टीचर्स वगैरे तर नाही आलेत. क्लासरूम आहेत, स्पेशियस आहेत, 3 BHK. ठीक आहे. सो बघू आता काय कसं होतं पुढे. जास्त काय शूट करणं अलाउड नसणार पहिल्याच दिवशी, नाही तर नाव खराब व्हायचं. म्हणून मी स्टार्टिंगला वगैरे शूट करतो आहे. पुढे काय होतं. मित्रांनो, 7:37 झालेले आहेत, पण वर्गामध्ये एक पण टीचर नाही. असंच चालू राहिलं तर कसं काय होणार बाकीच्या पोरांचं. बघूया. 7:38 पण झालं. काय वाटतं मग, येईल का टीचर? काय माहिती. 7:30चा लेक्चर होता, 10 मिनिटं घालवले. आपले मित्र वगैरे बसले तिकडे. बघूया आता काय होतं. बघा, आपला नवीन फ्रेंड बनलेला आहे. आपण आपला मित्र आत्ताच बनला आहे. आपण आपले मित्र लगेच बनले इथे आल्याच 3 मित्र. सो बघू, थोड्याच दिवसांनी अख्खा वर्ग आपल्याला ओळखेल. चला मग बघूया टीचर वगैरे कधी येते. तर मित्रांनो, आमचे लेक्चर्स झालेले आहेत. आता फक्त रिसेस आहे, थोडासा ब्रेक घेण्यासाठी. आपला स्वयं, दुर्वेश, थँक्यू ब्रो. आणि पुष्पा मागे तर बघ. थांब मला कॉल. मित्रांनो, आम्ही थोडंसं कॉलेजचा कॅम्पस फिरतो आहे. कॅम्पसचा एक सेपरेट व्हिडिओ मी आणेलच थोड्या दिवसांनी. तर पुष्पाबाई आपल्याला कॅम्पस दाखवतो आहे. सर बघूया कसं काय. आता पहिला दिवस तर खूप सुंदर गेला. लेक्चर्स पण भारी होते, दोन्ही पण सर पण एकदम हटके, एकदम फर्स्ट क्लास होते. पुष्पा कसा होता तुझा? ह्यांचा सेकंड डे आहे. मी काल आलो नव्हतो, मला थोडंसं माहिती नव्हतं का कॉलेज कधी काय. ह्या ग्रुपमध्ये मला काही जॉईन केलेलं नाही. सो इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोचली नव्हती. पुष्पा कसा होता तो सेकंड डे? एकदम सुंदर. तुझ्या आता तर पण मी काय विचारतो,
आजचा दिवस कसा होता तुमचा कॉलेजचा? चांगला तर गेला. दुसऱ्या लेक्चर मध्ये थोडी वाट लागणार होती, ते वाचलो थोडं. अच्छा. ती आई लिहित नव्हती काय काय. टीचर आली पाठी आणि उभी राहिली बाजूला. ओके. तर ते टीचर आली आणि बघायला लागली. मी लिहित होतो, माझ्या तोंडात हसू निघालं आणि हे जर रडू निघालं. मित्रांनो ते फुल कोकणवाले वाईब येतात. कॉलेज आहे की फिरण्याचा स्पॉट काहीच कळत नाही. लोकांचे कॉलेज जातात तेवढ्या जागेत आमचा एक टर्फ. हा बघा ते टर्फ आहे. 7x7च्या कुठला आहे? फुटबॉलचा आहे ना? फुटबॉल क्रिकेट काय खेळायचे तिकडे. मित्रांनो जसं मगाशी स्वयं बोललेला की इथे टर्फ आहे बघा, तुम्ही बघू शकतात. समोरच इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे आणि या साईडला आपले कॉमर्स आणि आर्ट्सचे कॉलेज आहेत. आणि समोर बघा काय आहे, गेस करू शकतात का तुम्ही? रेस्टॉरंट सारखी कॅन्टीन आहे. भारी कॉलेज आहे भाई. फुल पैसा वसूल झालेला आहे. काय बोलतो? माझे 22,000 पूर्ण आले. हा ए पुष्पा काय बोलतो? पैसा वसूल की नाही? अजून तरी नाही का रे? अच्छा ए तुला काय वाटतं वसूल की नाही? वसूल ना भाई. आम्हाला माहिती आहे. हा का असं बोलतो माहिती आहे का? ह्याला अजून कोण भेटला नाही. गरज तर आहे ती आम्हाला दिसून येते गरज. आम्हाला गरज दिसून येते. मित्रांनो कॉलेजमध्ये स्टेशनरी आहे. कॅम्पसच्या बाहेर जायची गरज नाही. कधी कोण बोललं ना की मला बाहेर जाऊन झेरॉक्स काढायचे तर सांगू शकतो की आतमध्येच स्टेशनरी. बघायला काय होतं. चला इकडनं ए चाले वरती जाऊ आता. बाय कुरकुरे भेटतील का तुमच्याकडे? ह्याला कुरकुरे खायचे पडले. भूक लागली. उपाहारगृहामध्ये बसायचं ना मग कॉलेजच्या. हे जास्त लागलं. उपहारगृह. ते लिहिलेलं आहे तिकडे जसं विद्याप्रसारक उपाहारगृह असं लिहिलं. बोल. म्हणत होतो की आता आपल्या कॉलेजमध्ये पिक्चर सीन शूट होतात बरोबर. हां तसं कधीतरी मला घ्यायला पाहिजे एका पिक्चरमध्ये. मग मी फेमस लाईमलाईटमध्ये येणार. अच्छा मग कॉलेजवाले मला बोलले सर या ना सर या ना. अच्छा. अरे खरं नाही बोलायचं होतं की कॉलेज सुटलं पाहिजे. फेमस झालं तर कसं जरा. सो मित्रांनो आपला फर्स्ट डे खूप सुंदर होता. लास्टचा लेक्चर जरा बोरिंग होता पण ठीक आहे. आत्ता आपल्याला जायचं आहे घरी डायरेक्ट. पाऊस आहे, अंब्रेला आणलेली नाही आहे. सो पुष्पा भाऊ आहे आपल्याबरोबर, मागे स्वयं आणि दुर्वेश दोघं आहेत. आता आपल्याला डायरेक्ट कुठे जाऊ? डायरेक्ट स्टेशनला जाऊया ना? कुठे थांबायचं नाही ना खाली वगैरे? ठीक आहे मित्रांनो चला मग ग्राउंड फ्लोअरवर भेटू. निघा. सो मित्रांनो मला फर्स्ट डे या कॉलेजचा आवडलेला आहे. पण जिथे जिथे शक्य झालं तिकडे तिकडे मी शूट केलं आहे. जिकडे तिकडे शक्य नाही झालं तिकडे तिकडे करू शकलो नाही. सध्या नवीन आहे आम्ही. म्हटलं होती थोडी मस्ती आमची जर बाहेर काढली तर आम्हाला मग डायरेक्ट ब्लॅकलिस्टमध्ये टाकतील. बघूया. पण मला कॉलेजचा कॅम्पस आणि कॉलेजचा स्टाफ आवडलेला आहे. पण काही टीचर आहेत आणि काही लेक्चर असे आहेत थोडेसे बोरिंग असतात. सो ठीक आहे आपण डायरेक्ट कुठे जाऊया? घरी डायरेक्ट घरी. आता बस संपला खेळ. पहिला दिवस सुंदर होता. बाकीचे बघू दिवस कसे जातात. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत ठाणा स्टेशनला. आता हे आपल्या रूटवरती एक्सटेंड होतील. तर गावडे काय करायला पाहिजे? आपल्या चॅनलला काय करायला पाहिजे? सबस्क्राईब करा गाईस. सो भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.